पी. टीप. विशेषण विकारी असले तरी काही विशेषणे अविकारी आहेत, तर क्रियाविशेषण अव्यय अविकारी असले तरी काही क्रियाविशेषणे विकारी सुद्धा आहेत. एक नाव. सृष्टीतील कोणत्याही वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. उदा. पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग इ. नामाच्या अतिरिक्त व्याख्या. 1. कृष्णशास्त्री चिपळूणकर. ज्या शब्दांपासून संख्या, लिंग इत्यादिकांनी परिच्छिन्न म्हणजे युक्त अशा पदार्थांचा बोध होतो व तो पदार्थ जेव्हा विशेष असतो म्हणजे त्याचा विभक्ती किंवा शब्दयोगी अव्ययमध्ये न येता दुसऱ्या शब्दावर अन्वय होत नाही त्या शब्दास नाम म्हणावे. 2. म पा. सबनीस. ज्या प्रातिपदिकाच्या योगाने वस्तूचा प्रत्यक्षतः बोध होतो व ज्या प्रातिपदिकाला विभक्तिविकार होऊन पदस्थिती प्राप्त होते त्या प्रातिपदिकास नाम असे म्हणावे. 3. मो. के. दामले. वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा जो विकारी शब्द त्यास नाम असे म्हणतात. 4. प्राध्यापक. अरविंद मंगरुळकर. नाम म्हणजे वस्तूचा वाचक असा सहजलिंगी शब्द. टीप. व्याकरणात वस्तू या शब्दाचा अर्थ काल्पनिक किंवा वास्तविक असा कोणताही घटक होऊ शकतो. नामाची वैशिष्ट्ये. 1. नाम ही संज्ञा वस्तुवाचक आहे. अशी वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते. 2. वस्तू या अर्थामध्ये प्राणी, पदार्थ तसेच त्यांच्या अंगी असणारे गुणधर्म या सर्वांचा अंतर्भाव होतो. वस्तू म्हणजे फक्त डोळ्यांना दिसणारे घटक नव्हे. 3. नाम या शब्दातून प्राणी, पदार्थ व त्यांच्या ठायी असणारे धर्म या सर्वांचा बोध होतो. 4. नाम या शब्दजातीच्या ठायी वस्तुद्योतकत्व व विकारित्व हे 2 गुणधर्म आढळतात. 5. सर्वनाम, विशेषण, केवलप्रयोगी अव्यय यासारखे इतर जातीचे शब्द नामाचे कार्य करू शकतात. 6. नाम ही शब्दजाती विकारी असून तिला लिंगवचन, विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययांचे विकार होतात. 7. सामान्य रूप होणे हा नामाचा एक गुणधर्म आहे. 8. शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्दजाती म्हणजे नाम होय. मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. सामान्य नाव, विशेषण, अमूर्त नाव. कुत्रा, मुलगा, शहर मोती, राम, मुंबई, राग, शौर्य, मृत्यू. पदार्थवाचक नाम, सामूहिक नाव, साखर, तूप, दूध, हवा. वर्ग, सैन्य, कळप. टीप. दामले यांनी नामाची धर्मीवाचक व धर्मवाचक अशा 2च गटात विभागणी केली होती. नीतिमान वक्ता. धर्मवाचक, भाववाचक नाम. सामान्य नाम. विशेषण. 1. पदार्थवाचक नाम. सामूहिक नाव. सामान्य नाम, ज्या नामाने समान धर्मीचा, समान गुणधर्म अथवा धर्मी समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नामाचे अनेकवचन होते. सामान्य नाम परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळते. कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते. परभाषेतून जे शब्द येतात त्यामध्ये सर्वाधिक भरणा सामान्य नामांचा असतो. सामान्य नामाबरोबर बऱ्याचदा त्याचे लिंगही सूचित होते. विशेषणाम मात्र मुद्दाम ठेवलेले नाव असते. सामान्य नामे बहुधा संख्येत मोजता येणारी नामे असतात. सामान्य नामांना विभक्ती, लिंग, वचनाचे प्रत्यय लागतात तसेच सामान्य रूपही होते. सामान्य नाम हे जातीद्योतक असते. 1. मनुष्य, प्राणी, मनुष्य, स्त्री, मुलगी, पुरुष, बाई, राजा, राणी, बाबा, आई, बाळ, मूल, पालक, शिक्षक, विद्यार्थी. 2. प्राणी, पक्षी, कबूतर, चिमणी, बगळा, कावळा, कासव, बेडूक, साप, सिंह, वाघ, घोडा, कुत्रा. 3. विश्वातील घटक, तारे, ग्रह, समुद्र, नदी, पर्वत, डोंगर, जमीन, खेडे, शहर, प्रांत, देश, राष्ट्र, खंड, दुनिया, जग. 75. मासे. 4. दृश्य घटक, बाग, फळा, खडू, खुर्ची, टेबल,
कागद, वही, पुस्तक, पेन्सिल, पाटी, बाग, मळा, शेत, दार, घर. 5 वृक्ष व वेली, झाड, वृक्ष, गुलाब, कमळ, अननस, फणस, केळी, सुपारी, नारळ, जाई, जुई, बोर, चिंच, पिंपळ, वड, लता, वेल. 6 अदृश्य घटक हवा, वारा, देव, राक्षस, गंधर्व, खिन्न, अप्सरा. 7 नातेदर्शक, आई, बाबा, सून, भाऊ. सामान्य नामाचे खालील 2 प्रकार पडतात. अ. पदार्थवाचक नाम, जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा कि. ग्रॅम तसेच ब्रास किंवा मिलीलीटर अशा परिमाणात मोजले जातात, संख्येत मोजले जात नाहीत, त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात. असे घटक शक्यतो राशिगण्य व द्रव्यवाचक असतात. पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही. उदा. तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने, माती, वाळू, ऑइल, रॉकेल, शेंगदाणे, ज्वारी, गहू इ. बी. सामूहिक नाव, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात. अशी नामे एकवचनी अर्थाने वापरतात, परंतु त्यांचे अनेकवचन होऊ शकते. उदा. मोळी, जुडी, ढिगारा, गंजी. 2 विशेषनाम, ज्या नामांनी एका धर्मीचा म्हणजे एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो त्यास विशेषनाम म्हणतात. विशेषनामातून एकाच जातीमधील अनेक वस्तूंपैकी एका विशिष्ट वस्तूचा बोध होतो, म्हणून ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते. विशेषनाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. विशेषनामे एकत्वसूचक असून बरेच लेखक त्यांना निरर्थक नामे मानतात, कारण दिलेले नाव व व्यक्तीचे गुण यांच्यात बऱ्याचदा तफावत असते. विशेषनाम त्या घटकाला ओळखण्याची एक खूण असते. विशेषनामाचे लिंग निश्चित असते. नाम हा संस्कृत शब्द असून त्याला मराठीत नाव असे म्हणतात. विशेषनाम एकाच घटकापुरते मर्यादित असले तरी काही प्रसंगी ते एका समुदायासाठी सुद्धा वापरले जाते. गोकुळ दूध डेअरी, बालगणेश मंडळ. एकवचन, विभक्ती प्रत्यय लागणे तसेच सामान्य रूप. 76. परिपूर्ण सकंठी व्याकरण होणे ही विशेषनामाची लक्षणे आहेत. विशेषनाम विशिष्ट व्यक्ती द्योतक असते. काही सामान्य नामांना दिलेली विशेषनामे. डोंगर, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य, सातमाळा. नदी, गोदावरी, नर्मदा, घोड, कोयना, तापी, कृष्णा. ग्रह, नेपच्यून, चंद्र, पृथ्वी, गुरु, शनी, मंगळ. स्थळ, मुंबई, धाराशिव, स्वर्ग, नरक, श्रीरामपूर, भारत, काशी. व्यक्ती, राम, गौरव, कुंभकर्ण, रावण, जमदग्नी, धर्मराज, शकुनी, लता, ऐश्वर्या, राधिका, नलिनी, प्रभावती, खंडोबा. खेळ, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल. सण, दिवाळी, नागपंचमी, ईद. महत्वाचे, रविवार, दिवाळी, गांधी जयंती, पृथ्वी, महाराष्ट्र, आमचे बादशहा, मराठा राज्याचे संस्थापक ही विशेषनामेच आहेत. संदर्भ, शास्त्रीय व्याकरण. टीप, विशेषनाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते. उदा. निखिल, व्यक्तिवाचक, मुलगा, जातीवाचक. महत्वाचे, बाळ, हिमालय, पंचवटी, पवन ही अर्थानुसार सामान्य नामे आहे, परंतु विशिष्ट एकच वस्तू किंवा स्थळ यांच्यासाठी वापरल्यास ती विशेषनामे होतात. उदा. 1 पुरीला रथयात्रेला उत्सव असतो. 2 बाळ सध्या जर्मनीत राहतो. 3 हिमालयात अनेक साधू राहतात. 4 सगळ्या कारखान्यात पवन सध्या जोरात आहे. 3 भाववाचक नाम, धर्मवाचक नाम. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात. हे घटक वास्तविक वस्तुस्वरूपात दाखविता येत नाहीत. नाम, विशेषण, धातू यांच्यापासून भाववाचक नामे तयार केली जाऊ शकतात. भाववाचक ही संकल्पना दादोबांनी मांडलेली आहे. भाववाचक नाम हे गुणद्योतक असते. उदा. सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व, जय,
विजय, अनुराग, प्रीती, प्रेमी। टीप: गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे, धर्मवाचक नामे म्हणतात. धर्मास स्वतंत्र अस्तित्व. नसते. विशेषनामे व सामान्य नामे ही भाव किंवा धर्म धारण करतात, म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे म्हणतात. धर्मी स्वतंत्र अस्तित्व असते. भाववाचक नामांची खालील गटात विभागणी होऊ शकते. अ. स्थितिदर्शक, श्रीमंती, गरिबी, वार्धक्य, तारुण्य. ब. गुणदर्शक, हुशारी, चपळाई, आपुलकी, चांगुलपणा. क. कृतीदर्शक, चालणे, चोरी, चळवळ, उड्डाण. ड. अधिकारदर्शक, लोकशाही, राजेशाही, पाटीलकी. ई. व्यवसायदर्शक, वकिली, हमाली, शेती, सोनारकी. ई. मौल्यवाचक, खाणावळ, धुणावळ, घडणावळ. खालील प्रत्यय वापरून भाववाचक नामे साधता येतात. सामान्यपणे विशेषणे, सामान्य नामे व धातू यांच्यापासून भाववाचक नामे तयार केली जातात. 1. य. सुंदर, सौंदर्य, गंभीर, गांभीर्य, मधुर, माधुर्य, धीर, धैर्य, क्रूर, क्रौर्य, शूर, शौर्य, उदार, औदार्य, नवीन, नाविन्य, प्रवीण, प्रावीण्य, ललित, लालित्य. 2. त्व. माणूस, मनुष्यत्व, शत्रू, शत्रुत्व, मित्र, मित्रत्व, प्रौढ, प्रौढत्व, जड, जडत्व, प्रभाव, प्रभुत्व, नेता, नेतृत्व, कवी, कवित्व, श्रेष्ठ, श्रेष्ठत्व, नागरिक, नागरिकत्व. 3. पण, पणा, देव, देवपण, बाळ, बालपण, शहाणा, शहाणपण, वेडा, वेडेपणा, चांगला, चांगुलपणा, म्हातारा, म्हातारपण, मूर्ख, मूर्खपणा, गोरा, गोरेपणा. 4. ई. श्रीमंत, श्रीमंती, गरीब, गरिबी, गोड, गोडी, चोर, चोरी, हुशार, हुशारी, लबाड, लबाडी, मोड, मोडी, देखमुख, देशमुखी. 5. ता. विनम्रता, नम्रता, सम, समानता, वक्र, वक्रता, शूर, शौर्य, एक, एकता, बंधू, बंधुत्व, सर्वोत्तम, श्रेष्ठत्व, नीच, नीचता. 6. की. पाटील, पाटीलकी, माल, मालकी, आपला, आपुलकी, गाव, गावकी, माणूस, माणूसकी, फुशारी, फुशारकी, मर्दुम, मर्दुमकी. 7. गिरी. गुलाम, गुलामगिरी, फसवा, फसवेगिरी, लुच्चा, लुच्चेगिरी, भामटा, भामटेगिरी, दादा, दादागिरी. 8. वा. गोड, गोडवा, गार, गारवा, ओला, ओलावा, दूर, दुरावा, थकणे, थकवा, विसावणे, विसावा. 9. आई. नवल, नवलाई, चपळ, चपळाई. हुशार, हुशार, दिरांग, दिरांग. महाग, महागाई, दांडगा, दांडगाई. कठीण, कठीणाई, धुणे, धुलाई. शिवणे, शिलाई, खोदणे, खोदाई. 10. वी. थोर, थोरवी, पद, पदवी. 11. णावळ. दळण, दळणावळ, धुणे, धुणावळ. महत्वाचे, एकाच शब्दापासून वेगवेगळी भाववाचक नामे तयार केली जाऊ शकतात. भाववाचक नाम तयार करताना मूळ शब्दात जो बदल होतो त्याला वृद्धी होणे असे म्हणतात. जसे सुंदर, सुंदरता, सौंदर्य, सुंदरत्व, सुंदरपणा. रा. भी. गुंजीकर यांनी हसणे, बसणे, जाणे या शब्दांना क्रियावाचक नामे म्हटले होते, परंतु आता अशा शब्दांना धातुसाधित नामे म्हणण्याची पद्धत आहे. शांती, माधुरी, विश्वास, विजय स्वतंत्रपणे विचारल्यास भाववाचक नामे सांगावीत, तर व्यक्तीसाठी वापरल्यास विशेषनामे सांगावीत. 1. मला मनाची शांती हवी. भाववाचक नाम. शांती माझी वर्गमैत्रीण आहे. विशेषनाम. वाक्यातील नाम कसे ओळखावे? 2. 1. वाक्याचा कर्ता व कर्म नामच असते. उदा. वाघाने ससा पकडला. 2. षष्ठी प्रत्ययाच्या चा, ची, चे, च्या मागे व पुढे दोन्ही नामेच असतात. उदा. 1. आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे. 3.
शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो. उदा. 1. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. 2. पक्षी झाडावर बसला. 4. विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात. उदा. 1. सागराने प्रतिसाद दिला. 2. काकांना नमस्कार सांगा. 5. सर्वनामाच्या झा, जी, जे, ज्या प्रत्ययानंतर नाम असते. उदा. 1. माझा सदरा, तुझे पुस्तक. 77. नामांचे विविध उपयोग. 1. सामान्य नामाचा विशेषनाम म्हणून उपयोग. एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते विशेषनाम होते. 1. आमचा पोपट कालच गावाला गेला. 2. आत्ताच राजू नगरहून आला. 3. शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या. 4. आमची बेबी नववीत आहे. 5. बाबा पंचवटीत दर्शनासाठी जातात. 6. गोपाल गाय घेऊन बाजारात गेला. 2. विशेषनामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. एखाद्या विशेषनामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते. 1. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. 2. आईचे 16 गुरुवारांचे व्रत आहे. 3. आजच्या विद्यार्थ्यांत आम्हाला भीम हवेत, सुदाम नकोत. 4. तुमची मुलगी त्राटिकच दिसते. 5. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. 6. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. 7. त्या कैकेयीच्या कोण तोंडाला लागेल. 8. तो केवळ कर्ण आहे. 9. राजू सध्या जीवाची मुंबई करतोय. चैन. 10. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात काही राम नाही. अर्थ. 11. मराठी रंगभूमीला 3 पुरुषोत्तम लाभले आहेत. 12. यमुनेतीरी जमला गोपाळांचा मेळा. 13. आमच्या गावचे श्याम पाटील म्हणजे कर्णच. 14. यंदा आमच्या गावात 5 गणपती बसवलेत. 3. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग. भाववाचक नामांचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी केल्यास ती विशेषनामे होतात. 1. शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. 2. माधुरी सामना जिंकली. 3. विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला. 4. अभिनय हा हंबीररावांचा मोठा मुलगा आहे. 5. शिक्षकांनी समाधानला विनाकारण मारले. 6. विनोद नेहमीच दांडगाई करतो. 78. चार. भाववाचक नामांचा सुद्धा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केला जातो. 1. जगातील सर्व सुखे पैशाने विकत घेता येत नाहीत. 2. कर्णधाराने 100 धावा काढल्या. 3. आमच्या वर्गात फार चोऱ्या होतात. साधित नामे. विशेषण, अव्यय, धातुसाधिते यांचा वापर नामाप्रमाणे केल्यास त्यांना साधित नामे म्हणतात. 1. विशेषण साधित नामे. बऱ्याचदा विशेषणांचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो, अशा वेळी नाम काढून टाकून त्या जागी विशेषण टाकावे. विशेषणाला जर विभक्ती प्रत्यय असेल तर त नामाला जोडावा. 1. शहाण्या माणसाला शब्दांचा मार. विशेषण. शहाण्याला शब्दाचा मार, नाम. 2. श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतो. 3. नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्ने. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. 4. आंधळा माणूस मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. 5. म्हाताऱ्या माणसाला चळ भरला. म्हाताऱ्याला चळ भरला. 6. सुंदर माणसांना काहीही शोभते. सुंदरांना काहीही शोभते. 2. क्रियापदांची नावे. सी. काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा नामासारखा केला जातो. 1. त्याच्या प्रत्येक वाक्यात आणि चा वापर असतो. 2. आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली. 3. सूर्याजींच्या सर्व प्रतिज्ञा पण पाशी अडखळतात. 4. नापास झाल्यावर तुझी सगळीकडे चीप होईल. 5. तुझ्या बोलण्यात नाहकच परंतुचा वापर खूप जास्त होतो. 3. धातूंची नावे.
धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातुसाधित नाम. ले उपर असे म्हणतात. 4 एकाक्षरी नावे. त नाहीत. 1 त्याचे वागणे चांगले नाही. 1 मराठी संस्कृतीत श्री ला महत्त्व आहे. 2 ते पाहून मला रडू आले. 2 त ची वेलांटी नीट दिसत नाही. 3 देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. 5 समतुल्यता. नामाचे स्पष्टीकरण करणारा त्याच अर्थाचा शब्द किंवा शब्दसमूह याला समानाधिकरण म्हणतात. 4 आमच्या घराजवळच बसचा थांबा आहे. 5 ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आणा. उदा अलकचा मुलगा रघु डॉक्टर झाला. नामाप्रम. विशेष. अ नामाचा वचन विचार. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. वचनाचे एकवचन व अनेकवचन असे 2 प्रकार पडतात. अनेकवचनालाच बहुवचन असे म्हणतात. एका वस्तूचा उल्लेख म्हणजे एकवचन तर एकपेक्षा जास्त वस्तूंचा उल्लेख म्हणजे अनेकवचन होय. वचनासंबंधी काही महत्त्वाचे नियम. 1 नामांच्या 3 प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचे अनेकवचन होते. 2 पदार्थवाचक, भाववाचक तसेच विशेषनामाचे शक्यतो अनेकवचन होत नाही. 3 ज्यावेळी विशेषनामाचे अनेकवचन केले जाते त्यावेळी ते विशेषनाम सामान्य नामाची भूमिका करते. 4 आपण, कोण, काय या सर्व नामांचा वापर एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो. 5 आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो. 6 7 वचन बदल करताना काही नामांना प्रत्यय जोडले जातात तर काहींची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. वचनामुळे नामाच्या रूपात खालीलप्रमाणे बदल होतो. 1 आ कारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 1 कारांत होते. कुत्रा, कुत्रे. प्रभाग, वडे. ससा, ससे. आरसा, आरसे. आंबा, आंबे. मासा, मासे. घोडा, घोडे. डबा, डबे. रस्ता, रस्ते. झरा, झरे. वाडा, वाडे. दांडा, दांडे. ओढा, ओढे. पंखा, पंखे. अनारसा, अनारसे. बोका, बोके. राजा, राजे. आत्मा, आत्मे. टाका, टाके. तवा, तवे. मळा, मळे. तांडा, तांडे. काटा, काटे. कोंबडा, कोंबडे. शहायशी. अपवाद मामा, काका, नाना, आजोबा, आ चहा. 2 व्यंजनाव्यतिरिक्त इतर पुल्लिंगी ई, ए, उ, ओ व्यंजन नामांची रूपे दोन्ही क्रियापदांमध्ये सारभूत असतात. देव, देव. खडू, खडू. कवी, कवी. उंदीर, उंदीर. शत्रू, शत्रू. लाडू, लाडू. फोनो, फोनो. तेली, तेली. फोटो. अपवाद मामा, काका, नाना, आजोबा, आ चहा. 2 व्यंजनाव्यतिरिक्त इतर पुल्लिंगी ई, ए, उ, ओ व्यंजन नामांची रूपे दोन्ही क्रियापदांमध्ये सारभूत असतात. देव, देव. खडू, खडू. कवी, कवी. उंदीर,
उंदीर, शत्रू, शत्रू, लाडू, लाडू, फोनो, फोनो, तेली, तेली, फोटो, फोटो, गहू, गहू, मानव, मानव, बैल, बैल, वाघ, वाघ, राक्षस, राक्षस, दगड, दगड, पर्वत, पर्वत, साप, साप, गरुड, गरुड, पक्षी, पक्षी, हत्ती, हत्ती, माळी, माळी, चिरंजीव, चिरंजीव, पुरुष, पुरुष, डोंगर, डोंगर, पराभवाचा पराभव, विषय, विषय, ऋषी, ऋषी, पेरू, पेरू, फोटो, फोटो, टाहो, टाहो, रेडिओ, रेडिओ, पैशाचे, पैशाचे, कर्जाचे, कर्जाचे, बेडूक, बेडूक, सिंह, सिंह, मित्र, मित्र, शिपाई, शिपाई, भाऊ, भाऊ, विंचू, विंचू, टीप, मराठी ते ऐ औकारांत पुल्लिंगी सहसा आढळत नाहीत. 3 काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वर्ष आकारांत होते, तर काहींचे ई कारांत होते. वीट, विटा, चूक, चुका, वेळ, वेळा, बिन, भिंती, तारीख, तारखा, विहीर, विहिरी, म्हैस, म्हशी, सून, ऐकले, खारीक, खारका, नक्कल, नकला, माळ, माळा, खाट, खाटा, तार, तारा, गार, गारा, विहीण, विहिणी, तलवार, तलवारी. परात, पराती, मशाल, मशाली, गुंज, गुंजा, काच, काचा, लवण, लवंगा, चिंच, चिंचा, जास्वंद, जास्वंदी, सुसर, सुसरी, जात, जाती, घोरपड, घोरपडी, पाल, पाली, बोर, बोरी, वागणूक, वागणुका की, करमणूक, करमणुका की, चोच, चोचा, स्तन, मिरवणूक, मिरवणुका, मिरवणुकी, गाय. 4 य नंतर ई आल्यास उच्चारात य चा लोप होतो. यातील शेवटचे अनेकवचन योग्य मानले जाते. सोय, सवय, गाई, गाई, सोयी, सोयी, सवयी, सवयी. 5 खालीला ई ओकारांत स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात. भाषा, भाषा, पूजा, पूजा, दिशा, दिशा, सभा, सभा, आज्ञा, आज्ञा, विद्या, विद्या, माता, माता, गती, गती, गाय, गाय, तराजू, तराजू, जादू, जादू, मॅटी, मॅटी, प्रीती, प्रीती, नीती, नीती, बुद्धी, बुद्धी, दोरखंड, दोरखंड, तनू, तनू, निंदा, निंदा. 6 ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन आकारांत होते. बायको, बायका. खालील ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या कारांत होते. 7 नदी, नद्या, पणती, पणत्या, काठी, काठ्या, टाचणी, टाचण्या, नळी, नळ्या, चांदणी, चांदण्या, भाकरी, भाकऱ्या, बी, बिया, लेखणी, लेखण्या,
स्त्री, स्त्रिया, बाई, बाया, गाडी, गाड्या, जाळी, जाळ्या, चटई, चटया, लोटी, लोट्या, चिपळी, चिपळ्या, गादी, गाद्या, समई, समया, वाडी, वाड्या, बेडकी, बेडक्या, आई, आला, आला, सुई, सुया, चटई, चटया, साडी. 8. ओ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा कारांत होते. साड्या, सासू, सासू, जाऊ, जावा, पिसू, दळणे, जळू, जळवा, तो, युवा. 9. अ कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एक कारांत होते. घर, घरे, पुस्तक, पुस्तके, फूल, फुले, तोंड, तोंडे, घड्याळ, घड्याळे, शेत, शेते, दार, दारे, गाव, गावे, फळ, फळे, माणूस, माणसे, नख, नखे, पीक, पिके, बक्षीस, बक्षिसे, पान, पाने. 10 ई कारांत व उकारांत नामांची अनेक वचने होताना बऱ्याचदा य व हे आदेश होऊन अनेक वचन तयार होते. मोती, मोते, मोते, मिरी, मिरे, मिये. 11 ओ कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एक कारांत होते. लिंबू, अन, पोनी, टट्टे, वासरू, वासरे, पाखरू, पाखरे, पिलू, पिले, गुरु, गुरे, गळू, गळवे, तारू, तरवे, आसू, आसवे, कोकरू, कोकरे, टी, लेकरू, लेकरे. 12 एक कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ई कारांत होते. केळे, केळी, कुत्रे, कुत्री, रताळे, रताळी, तळे, तळी, लाटणे, लाटणी, मडके, मडकी, गाणे, गाणी, खेडे, खेडी, खेळणे, खेळणी, धुडके, धुडकी. 87 सीता कर्मस विचार. पातेले पातिली घोसाळे, घोसाळी, वांगे, वांगी, गाणे, गाणी, नाते, नाती, पोते, पोती, भांडे, भांडी, घोडे, घोडी, गाडगे, कार्ट. महत्वाचे सुकाणू, सुकनवे. 13 पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेकवचन होत नाही. सोने, सोने, रुपे, रुपे, पाणी, पाणी, लोणी, लोणी, दही, दही, अस्थि, अस्थि, गुळवणी, गुळवणी. 14 खालील नामांचे अनेकवचनात रूप बदलत नाही. दासी, दासी, दृष्टी, दृष्टी, वळू, वळू, वस्तू, वस्तू, बाजू, बाजू, लाली, लाली, युवती, युवती, तरुणी, तरुणी. 15 आकारांत स्त्रीलिंगी शब्दांचे अनेकवचन आकारांतच राहते. घंटा, घंटा, शाळा, शाळा, वेदना, वेदना, कन्या, कन्या, निंदा, निंदा. महत्वाचे पै, पया,
वचनासंबंधी विशेष माहिती. 1. विशेष भाववाचक नामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्य नामे होतात. 1. आमच्या शेजारी 3 पाटील आहेत. 2. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. 3. अलीकडे फार चोऱ्या वाढल्या आहेत. 4. आतापर्यंत तुझी किती बाळांतपणे झाली? 2. आदरार्थी अनेकवचन वयाने, नात्याने, अधिकाराने मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्ती एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेकवचनी शब्दप्रयोग केला जातो, याला आदरार्थी अनेकवचन म्हणतात. 1. पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील. 2. गुरुजी आताच शाळेत आले. 3. आपण आमचे पाहुणे आहात. 4. श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. 88. परिपूर्ण मुदेटी व्याकरण. 3. विपुलतादर्शक एकवचन. विपुलता दर्शविण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात. 1. यंदा जरा जास्तच पपई आली. 2. जत्रेत लाख माणूस जमलं. 3. यावर्षी बराच आंबा पिकला. 4. तुझ्याजवळ फारच पैसा झाला का? 4. जवळीकता दर्शविताना एकवचनी शब्दप्रयोग केला जातो. 1. दादा नोकरीला लागला. 2. आत्या, मला जरा पाणी दे. 3. भाऊ, तू जरा बाजारात जाऊन ये. 5. खालील नामे नेहमी अनेकवचनीच आढळतात. डोहाळे, कांजिण्या, शहारे, रोमांस, चिपळ्या, आट्यापाट्या, क्लेश, हाल, आढेवेढे, खस्ता, कष्ट, गप्पा, खडावाई. 6. सामान्यपणे खालील समूहदर्शक शब्द एकवचनी अर्थनी वापरतात, परंतु काही समूहवाचक नामांचे अनेकवचन होऊ शकते. जसे जोडपे, जोडपी. जोडपे, पंचक, त्रिकूट, आठवडा, रीग, रास, मंडळ, थवा, सभा, वर्ग, समिती. स्टार. जी नामे एकवचन व अनेकवचनात सारख्याच रूपात असतात त्यांचे वचन क्रियापदावरून ठरवावे. 1. शाळेची घंटा वाजली. एकवचन. 2. मंदिरात 7 घंटा होत्या. अनेकवचन. 3. काही पदार्थवाचक नामांचे प्रकार दाखविताना त्यांचे अनेकवचन होऊ शकते. 1. शेजारील दुकानदाराकडे घाण्याचे चांगले तेल मिळते. एकवचन. 2. बाजारात अनेक प्रकारची तेले उपलब्ध आहेत. अनेकवचन. ब. नामाचा लिंग विचार. नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक अगर काल्पनिक नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे की दोन्हींपैकी कोणत्याच जातीचा नाही, हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. मराठीतील लिंगविकार व्यवस्था ही फारच अनियमित व गोंधळाची आहे. सूचना. लिंग याचा अर्थ खूण किंवा चिन्ह असा आहे. लिंग, वचन व विभक्तीमुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात. टीप. लिंग नामाच्या रूपावरून ओळखले जाते. लिंगाचे खालील 3 प्रकार पडतात. मर्दानी. स्त्रीलिंगी लिंग. नपुंसक लिंग. 1. पुल्लिंग. वास्तविक अगर काल्पनिक पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. त्यासाठी एकवचनात तो, हे सर्वनाम वापरतात. निर्जीव घटकाबाबत महत्वाचे मोठे आकार, पराक्रम, उग्रता, कठीणपणा हे घटक शक्यतो पुल्लिंगी मानतात. तसेच द्विरुक्त नामाच्या शेवटी 8 प्रत्यय असल्यास अशी नामे शक्यतो पुल्लिंगी असतात. उदा. मुलगा, घोडा, फळा, चिमणा, मृत्यू, डोंगर, समुद्र, राग, चकचकाट, कडकडाट, थथराट, अपवाद, भरभराट. 2. स्त्रीलिंग. काल्पनिक अथवा वास्तविक स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंग असे म्हणतात. सामान्यपणे ती या सर्वनामाचा वापर ज्या नामांसाठी केला जातो त्यांना स्त्रीलिंगी नामे म्हणतात. याशिवाय सौंदर्य, नाजूकपणा, मार्दव, चपळता, कोमलता दर्शक घटक स्त्रीलिंगी मानतात. उदा. मुलगी, घोडी, फळी, चिमणी, श्रीमंती, नदी, बासरी, काडी. 3. नपुंसक लिंगी. एखाद्या नामावरून नर वा मादी असा कोणताच बोध होत नसेल तर ते नपुंसक लिंगी मानतात. तृतीय पु. एकवचनी. ते सर्वनाम ज्याच्यासाठी वापरले जाते त्याला नपुंसक लिंगी मानतात. याशिवाय छोटेपणा, क्षुल्लकत्व दर्शक घटक नपुंसक लिंगी मानतात.
ज्यावेळी सजीव प्राण्यामध्ये नर आहे की मादी असा गोंधळ असेल त्यावेळेस त्याला नपुंसक लिंगी मानतात. 92. आनंद उदा. पुस्तक, फूल, मूल, वासरू, गवत, फळ, पाणी ही जसा नामांना लिंग विचार असतो तसाच सर्वनामांना सुद्धा असतो. आकारांत विशेषणांना सुद्धा लिंगविचार मानला जातो, कारण ती नामाच्या लिंगवचनानुसार बदलतात. धातूमध्ये होणारे बदल हे बऱ्याचदा लिंग व वचनदर्शक असतात. उदा. तो गेला, ती गेली, ते गेले. मराठीप्रमाणे संस्कृत व इंग्रजीमध्ये लिंगदर्शक प्रत्यय नसतात. महत्वाचे. निर्जीव घटकाचे लिंग ओळखताना काल्पनिक पुरुषत्व, स्त्रीत्व, नपुंसकलिंगत्व बहाल करून नामापूर्वी तो, ती, ते वापरले जाते. संस्कृतमधील तत्सम शब्दांचे व त्यापासून मराठीत आलेल्या तद्भव शब्दांचे लिंग वेगवेगळे असू शकते. मराठीतील लिंग व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात लोक व्यवहारातून ठरलेली आहे. लिंग व्यवस्थेचे सामान्य नियम. 1. ईक प्रत्ययांत नामे स्त्रीलिंगी आहेत. उदा. आगळीक, तिडीक, मोकळीक, सोयरीक. 2. एकेरी शब्दाच्या शेवटी ई असेल तर ते नाम स्त्रीलिंगी असते. तसेच द्विरुक्त धातुसाधित नामाच्या शेवटी अ, ई असल्यास ते स्त्रीलिंगी मानावे. उदा. उडी, थुंकी, मारामार, पळापळ, मारामारी, झोंबाझोंबी. 3. ता प्रत्यय धातुसंज्ञा व जनल. उदा. स्खलित, लिखित. 4. ज्या मराठी नामाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार असतो ते शक्यतो नपुंसकलिंगी असते. उदा. दह्य, तळे, बक्रेय, गुरुव. 5. आ, ए, वी प्रत्यय लागलेली क्रियापद नामे पुल्लिंगी असतात. उदाहरणार्थ भांडण, छापा, भांडण, गर्दी, मेळावा, वेढा. 6. जातीचा बोध करून देणारे प्राणीवाचक शब्द सामान्यतः नपुंसकलिंगी असतात. उदा. जनावर, पाखरू, पिलू. 7. ई, नी, नुक, रावळ अशी प्रत्यययुक्त कृदंते स्त्रीलिंगी असतात. उदा. वागणूक, कापणी, चाळणी, लेखणी. 8. ती प्रत्ययांत क्रियावाचक संस्कृत नामे मराठीत स्त्रीलिंगी समजली जातात. उदा. प्रीती, कृती, नीती, रती, बुद्धी, सिद्धी, मती. 9. य, त्या प्रत्यययुक्त संस्कृत धातुसाधित नामे नपुंसकलिंगी असतात. उदा. कृत्य, कार्य, नित्य. 10. टी आर प्रत्यय असलेले शब्द सहसा नपुंसकलिंगी असतात. उदाहरणार्थ कंटेनर, फॉर्म्युला, टेक्निक. पूर्ण इंग्रजी भाषांतर. 11. न, ने शेवट होणारी कृदंत नामे ही सामान्यपणे नपुंसकलिंगी असतात. उदा. दळण, लेखन, भाषण. 12. प्राणीवाचक नामातील आपत्यवाचक नामे बहुधा नपुंसकलिंगी असतात. उदा. बाळ, वासरू, लेकरू, कोकरू. 13. इमा प्रत्ययांत संस्कृत शब्द पुल्लिंगी असतात पण मराठीत ती स्त्रीलिंगी आढळतात. उदा. महिमा, गडमा. वस्तूंचे लिंग काल्पनिक तर प्राण्यांचे लिंग वास्तविक असते. 1. आ कारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप, ई कारांत व नपुंसक लिंगी रूप, एक कारांत होते. पु, स्त्री. नापू, मुलगा, मुलगी, मुलगे. पोरगा, पोरगी, पोरगे. कुत्रा, कुत्री, कुत्रे. घोडा, घोडी, घोडे. देव, देव आणि देवी. दैवत. बकरा, बकरी, बकरे. लांडगा, लांडगी, लांडगे. सुलता, सुलती, सुलते. टीप. बऱ्याचदा घोडा आहे की घोडी, कुत्रा की कुत्री असा संभ्रम असतो. त्यावेळी घोडे, कुत्रे असे नपुंसकलिंगी शब्द वापरतात. 2. काही अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे आकारांत होतात. शिक्षक, शिक्षिका. गायक, गायक. सेवक, सेविका. नायक, नायिका. संचालक, संचालिका.
संपादक संपादिका, दिग्दर्शक दिग्दर्शिका। 3 काही अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ई कारांत होतात. हंस हसणे, गुलामदासी, वानर, माकड, बेडूक, बेडकी, गोप गोपी, तरुण तरुणी, देवी, कुमार कुमारी, युवक युवती, गुलामदासी, माकड माकडी, हरण हरिण, व्याघ्र, वाघ, नद नदी। 4 काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दांस ई इन प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे होतात. सुतार, सुटरीण, कुंभार, कुंभारीण, माळी, माळीण, पाटील, पाटलीण, वाघ, वाघीण, तेली, तेलीण, धोबी, धोबीण, कोळी कोळीण, सिंह, सिंहीण, मालक, मालकीण, देव, देवी, दास, दासी, हरिण, हरण, मृग, हरिण, नट, नटी, साजन, साजणी, मित्र, मैत्रीण, जेटा, जेठी, अभिनेता अभिनेत्री, शिंपी, शिंपीण, नर्तक, नर्तिका, दाता, दात्री, परीट, सुंदर, नाग, नागिण, गवळी, गवळीण, गवळण। 5 नातेदर्शक आ कारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ई कारांत होते. काका, काकी, मामा, मामी, आजा, आजी, चुलता चुलती, दादा, दादी, नाना, नानी। 6 काही आ कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. लोटा, लोटी, खडा, खडी, भाकरा, भाकरी, आरसा आरशी, दांडा, दांडी, नळा, नळी, गाडा, गाडी, फळा, फळी, डबा, डबी, सुरा, सुरी, नाला, नाली, पिशवी, थैली, बाहुला, बाहुली। संस्कृतमधून मराठीत आलेल्या पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात. राजा, रजनी, श्रीमान सौ, भगवान, भगवती, युवा, युवती, विद्वान, शहाणा माणूस, ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती, सम्राट, सम्राज्ञी, विधाता विधात्री। 93 8 काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे खालीलप्रमाणे स्वतंत्र रीतीने होतात. पुरुष, बंधू, भगिनी, नातू, नात, नेर, स्त्री, स्त्री, भाऊ, बहीण, उंट, सांडणी, पती, पत्नी, गृहस्थ, गृहिणी, मोर, जमीनदार, राजा, राणी, वर, वधू, पोपट, मेना, कवी, कवयित्री, बाप, आई, जनक, जननी, वाघ्या मुरळी, पुत्र, कन्या, दीर, जाऊ, खोंड, कलवड, बैल, गाय, व्याही, विहीण, साधू, साध्वी, मुलगा, सून, विधुर, विधवा, सासरा, सासू, सूत, सुता, एडका, मेंढी, बोकड, शेळी, बालक, मुलगी, नर्तक, नर्तिका,
बोका, भाटी, मांजर, रेडा, हेला, म्हैस, नवरा, बायको, शुक, सारका. 9 काही शब्द वेगवेगळ्या लिंगांमध्येही आढळतात. पू, स्त्री, नापू, अस्वल, अस्वल, मांजर, मांजर, दुकान, दुकान, मुंगूस, मुंगूस, माणूस, माणूस, मनुष्य, मनुष्य, साग, सागवान, हरिण, हरिण, नेत, नेत, गाव, गाव, बदक, बदक, पक्षी, पक्षी, वीणा, वीणा, बाग, बाग, नेकर, नेकर. 94. वेळ, वेळ, व्याधी, व्याधी, तंबाखू, तंबाखू, मजा, मजा, तारा, तारा, मूल, 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 पोर, 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 टीप. जी नामे 2 लिंगात मोडतात त्यांना उभयलिंगी म्हणतात, तर 2 पेक्षा अधिक लिंगात मोडत असतील तर त्यांना बहुलिंगी म्हणतात. 10 इंग्रजी शब्दांचे लिंग प्रामुख्याने त्यांच्या मराठी नावावरून ठरवतात. बूट, जोडा, पू. पुस्तक, बुक, नाम. क्लास, वर्ग, पू. इन, शाई. स्त्री, बॉल, चेंडू, पू. कंपनी, मंडळी. स्त्री, 11. कार्यालय, NP. सामासिक शब्दांचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवतात. देवघर, ते, NP. भाजीपाला, तो, पू. भावजय, तीर्थरूप. स्त्री, साखर भात, तो, पू. गोड भाकरी, तीर्थरूप. स्त्री, गायरान, ते, NP. 12. काही नामे विविध अर्थांनी वापरतात त्यावेळी लिंगही भिन्न असते. मास, महिना. M. मांस, मटण. नापू, वाणी, व्यापारी. पू, वाणी, वाचा. स्त्री, माळ, हार. स्त्री, हार, मैदान, पू. 13. हार, माळ, पू. हार, पराभव. स्त्री. खालील सामासिक शब्द नपुंसकलिंगी, अनेकवचनी मानावेत. संदर्भ, शास्त्रीय मराठी व्याकरण. उदा. आईबाप, स्त्रीपुरुष, माता पिता, मायलेकरे, बहीण भावंडे, आईवडील, बाईमाणूस. न, पू, ए, व. 14. खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग स्त्रीलिंगी मानतात. घार, सुसर, घूस, ऊ, पिसू, जलू, मैना, पाल, घोरपड, मुंगी. 15. खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग पुल्लिंगी मानतात. मासा, गरुड, पोपट, साप, टोळ, सुरवंट, कावळा, गेंडा, गिध, किडा, सरडा, मुंगळा, डास, ससाई. 16. काही नामे नपुंसकलिंगी मानली जातात. चिलट, झुरळ, घुबड, तरस. 17. एकाच वस्तूला वेगवेगळ्या नावांनी संबोधले तर त्या नावांवरून लिंग बदलू शकते. त्यामुळे एकवचनी तो, ती, ते हे सर्वनाम वापरून पाहावे. मर्दानी, स्त्रीलिंग. 15. खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग पुल्लिंगी मानतात. मासा, गरुड, पोपट, साप, टोळ, सुरवंट, कावळा, गेंडा, गिध, किडा, सरडा, मुंगळा, डास, ससाई. 16. काही नामे नपुंसकलिंगी मानली जातात. चिलट, झुरळ, घुबड, तरस. 17. एकाच वस्तूला वेगवेगळ्या नावांनी संबोधले तर त्या नावांवरून लिंग बदलू शकते.
त्यामुळे एकवचनी तो, ती, ते हे सर्वनाम वापरून पाहावे. मर्दानी स्त्रीलिंगी लिंग. नपुंसक ग्रंथ, पोथी, पुस्तक, वाडा, काया, शरीर, देह, इमारत, घर, पागोटे, पगडी, देव, रुमाल, देवी, दैवत, फेटा, पगडी, पागोटे, कागद, चिठ्ठी, पत्र, दरवाजा, ताटी, दार, टोपडे, टोप, टोपी. 18 तरखडकरांच्या पुस्तकात खालील वैशिष्ट्यपूर्ण स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत. पोपट पोपटी, सांभर सांभरी, उंदीर उंदरी. गाढव गाढवी, नेकुण नेकणी, गोचिड गोचडी, हरण हरणी, हरण. 19 अनेकवचनी नाम असल्यास त्याचे एकवचन करून त्या मूळ रूपाचे लिंग सांगावे. वह्या वही, स्त्री, झाडे. झुडूप, गैर. ससे, ससा, पू. 20 भाववाचक नामाचे लिंग प्रत्ययावरून ओळखल्यास अधिक सोपे होईल. 1 पणा, वा, चांगुलपणा, पू. 2 ई, की, ता, गिरी. गरिबी, स्त्री. 3 पण, त्व, य, अ. शौर्य, सम. 21 इकारांत नामे प्रामुख्याने स्त्रीलिंगी असतात, परंतु काही व्यावसायिकांची इकारांत नामे पुल्लिंगी असतात. उदा. भाषण, तेल. पेलुडटोने कॅसेटँकची घोषणा केली. क विभक्ती, कारकार्थ व उपपदार्थ. विभक्ती, नाम सर्वनामाचा क्रियापद किंवा शेजारच्या शब्दाशी असणारा संबंध ज्या विकारांनी, बदलाने दाखवितात त्याला विभक्ती असे म्हणतात. विभक्तीमुळे शब्दाचे पदात रूपांतर होते. विभक्तीच्या अतिरिक्त व्याख्या. 1 दादोबा पांडुरंग तरखडकर नामाचा व क्रियेचा जो संबंध तो कारक संबंध आणि हा संबंध सुचविणारे जे प्रत्यय, तंत, जे शब्द, त्यांस विभक्ती असे म्हणतात. 2 गोडबोले शास्त्री क्रियेशी आणि क्रियावाचक शब्दांशी नामाचा जो संबंध त्यास कारक म्हणतात आणि तो संबंध दाखविणाऱ्या प्रत्ययांस विभक्ती प्रत्यय म्हणतात. नामास विभक्ती प्रत्यय जोडून जी रूपे तयार होतात त्यांस विभक्ती किंवा विभक्तत्यंत असे म्हणतात. रा, व्ही, जोशी, वाक्यात प्रातिपदिकाचा क्रियापदाशी किंवा क्वचित इतर शब्दांशी जो संबंध असतो त्यास कारक म्हणतात आणि तो संबंध दाखविण्यासाठी नामाचे जे रूप तयार करतात त्यास विभक्ती असे म्हणतात. 3 4 ग ह केळकर नामे आणि सर्वनामे यांचे वाक्यातील इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांच्या योगाने दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. 5 प्राध्यापक अरविंद मंगरुळकर नामाचा अथवा सर्वनामाचा वाक्यातील अन्य पदाशी संबंध जोडणारी उपाधी म्हणजे विभक्ती होय. विभक्तीविषयी महत्वाचे. 1 विभक्ती म्हणजे वेगळे करणे होय. 2 विभास्ती विभक्ती. 3 नाम सर्वनाम किंवा त्यासारखे नामाचे कार्य करणारे शब्द यांचा क्रियापदांशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध म्हणतात. हा संबंध क्रियापदांमुळे निर्माण होतो म्हणून याला कारक म्हणतात. असे संबंध ज्या प्रत्ययांनी दाखविले जातात त्या विभक्ती प्रत्ययांना कारक प्रत्यय म्हणतात. त्यामुळे जो अर्थ व्यक्त होतो त्याला कारकार्थ म्हणतात व प्रत्यय जोडून नामाचे जे विकारी रूप तयार होते त्याला विभक्ती असे म्हणतात. 4 लिंग वचन विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात विकार होतात. 5 प्रत्यय जोडल्यामुळे नामाची प्रथमा, द्वितीया, तृतीया अशा गटात विभागणी होते म्हणून विभक्तीला विभक्त करणे असे सुद्धा म्हणतात. 99